जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक पहिला. समास तिसरा. शारदा स्तवन. वेदांची आई, ब्रह्मदेवाची कन्या, नादाचे जन्मस्थान, वाणीची स्वामिनी आणि महामाया अशी जी श्री शारदा, तिला मी नमस्कार करतो. तिच्यामुळे सूक्ष्म रूपाने शब्द उत्पन्न होतात, वैखरीने अपार शब्द बोलले जातात आणि तीच शब्दाचे अंतरंग म्हणजे अर्थ स्पष्ट करून दाखविते. योग्यांच्या समाधीमध्ये व धाडसी पुरुषांच्या निर्भयतेमध्ये ती आढळते. विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी ती नाहीशा करते. आदिपुरुष जो ईश्वर, त्याची ती भार्य आहे. ईश्वरांशी अत्यंत निकट असता भक्ताच्या अनुभवास येणारी तुर्यावस्था ती हीच होय. तिच्या जोरावरच साधू पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात. थोर पुरुषांच्या शांतीमध्ये आणि ज्ञानीपुरुषांच्या विरक्तीमध्ये शारदाच प्रकट होते. ईश्वराची स्वतःची ही शक्ती अत्यंत वासनारहित अवस्थेचे सौंदर्य समजतात. शारदा अनंत विश्वे निर्माण करते आणि गमतीने खेळ खेळावा म्हणून त्यांना मोडून टाकते. पण आपण मात्र ईश्वराच्या स्वरूपात लीन होऊन लपून बसते. इंद्रियांनी पाहू लागले तर ती प्रत्यक्ष दिसते, पण विचाराने तिचा शोध घेऊ लागले तर ती आढळत नाही. म्हणून ब्रह्मादिकांना तिचा अंत लागत नाही, तिचे खरे स्वरूप आकलन होत नाही. विश्वरूपी नाटकातील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा आपल्या शक्तीने नाचविते. जाणीवेमध्ये उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती तीच आहे. ज्ञानामध्ये वास करणारे सामर्थ्य तिचेच रूप असून तिच्या कृपेनेच परमानंदाचा विलास भोगता येतो. विश्वातील सौंदर्याची ती सुंदर स्वामिनी शोभते. परब्रह्मरूप सूर्याशी त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरूप असते. दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या सहाय्याने ती नाहीसा करते. शारदा म्हणजे मोक्षाचे वैभव, मंगलातील मंगल अशी अमृतरूपी 17वी जीवनकलाच होय. लावण्यखाणी शारदा जीवाला शांती देणारी सत्वगुणाची लीला आहे. अव्यक्त ईश्वराला ती व्यक्त बनविते. त्याच्या संकल्पाचा विस्तार करणारी इच्छाशक्ती तीच आहे. काळावर स्वामित्व गाजविणारी सद्गुरुकृपा ती हीच होय. परमार्थाचे साधन करणाऱ्या साधकाला आत्मनात्म विवेकाने शारदा आत्मस्वरूपाची बरोबर कल्पना देते. शब्दांच्या मदतीने म्हणजे श्रवणमननाने ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते. अशा रीतीने पुष्कळ रूपांनी नटणारी ही शारदा एकच माया आहे. ती स्वयंभू व पूर्ण आणि एकरूप असली तरी माणसाच्या अंतर्यामी 4 प्रकारे साचलेली आढळते. माणसाच्या अंतःकरणात परा, पश्यंती व मध्यमा या 3 वाणींमध्ये जे स्फुरते ते वैखरीने प्रत्यक्ष शब्दात प्रकट होते. शब्दाने सर्व व्यवहार चालतो, म्हणून जगातील सगळे कर्तृत्व शारदेच्या शक्तीने चालते. शारदा ब्रह्मादिकांची आई आहे. विष्णू शिव तिच्या पोटात जन्मतात. 3 लोक असलेली ही अफाट विश्वरचना हा एका शारदेचाच विस्तार आहे. शारदा परमार्थाचे मूळच आहे. इतकेच नव्हे तर केवळ आत्मविद्याच आहे. शारदा म्हणजे ईश्वराची निवांत, निर्मळ आणि निश्चळ अवस्था होय. योग्यांना ध्यान लावण्यास मदत करणारी, साधकांना आत्मचिंतनाची कला शिकविणारी आणि सिद्धांच्या अंतःकरणात समाधिरूपाने स्थिर होणारी तीच असते. शारदेचे स्वरूप आकलन झाले की निर्गुणाचे ओळखण होते. स्वस्वरूपाचा अनुभव आल्याची खूण पडते आणि सर्व दृश्य आकारात ती संपूर्ण भरून राहिलेली आहे असा अनुभव येतो. शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती इत्यादी ग्रंथ सारखे शारदेचेच स्तवन करतात. सगळी माणसे देखील नाना रूपांनी तिलाच स्तुती अर्पण करतात. शारदेमुळे वेदशास्त्रांना मोठेपणा आहे. वास्तविक परमात्म स्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे. शब्द तेथे पोहोचूच शकत नाही. त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आणून परमात्मा असे नाव देणारी, उपमेच्या पलीकडे असणाऱ्याला उपमेच्या प्रांतात आणणारी ही शारदा आहे. परमात्म स्वरूपाला मी आहे अशी केवळ ज्ञानमय शुद्ध जाणीव होणे हे शारदेचे स्वरूप समजावे. मुळात ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या, कला, सिद्धी आणि निश्चित बुद्धिरूप ज्ञान शारदेचाच विलास असतो. त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तांची भक्ती, अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणाऱ्या ज्ञानीपुरुषांची आत्मस्थिती आणि जीवनमुक्तांची सायुज्यमुक्ती ती शारदाच होय. शारदा म्हणजे जिचा अंत लागत नाही अशी भगवंताची किंवा ईश्वराची माया.
तिने मोठ्या कौशल्याने रचलेले विश्वरूप नाटक कोणालाच आकलन होत नाही. स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या मोठमोठ्या ज्ञानीपुरुषांना ज्ञानाच्या अभिमानाने ती अधिक गुंतवते. डोळ्यांनी जे दिसते, शब्दांनी जे जाणता येते आणि मनाला जे जे कल्पिता येते ते सगळे हिचेच रूप समजावे. भगवंताचे स्तवन असो, भजन असो किंवा त्याची भक्ती असो, शारदेच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय ते करता येत नाही. माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल. म्हणून शेवटी थोरांपेक्षा थोर व ईश्वराचा ईश्वर असणाऱ्या शारदेला तिच्या अंशानेच म्हणजेच तादात्म्यानेच मी नमस्कार करतो. समास तिसरा समाप्त.